नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध सावंत. माझं यूट्यूब चॅनल अनिज रेसिपी यावरती आज आपण कडू न लागणारी मेथीची भाजी ही आपण बघणार आहोत. चला तर रेसिपी बघूया आपण. ही बघा, ही मेथीची भाजी आम्ही घेतलेली आहे. हिला चिरलेली नाही, हाताने खुटून घेतलेली आहे. कवळी देठं आणि पानं. आणि आता आपण तिला धुवून घेऊया. 2-3 वेळा पाण्याने धुवायची, कारण तिला माती खूप असते. आणि चिरून न घ्यायची ही एक ट्रिक आहे या भाजीची, कारण मेथी चिरली तर ती कडू होती. आणि पुढे अजून ट्रिक आहेत की भाजी कडू न होण्यासाठी काय करायचं ते आपण. चला आता तुम्ही व्हिडिओ बघतच आहात, त्यामुळे आपण हळूहळू पुढे पाहूया काही ट्रिक आहेत त्या. चला, आता भाजी धुवून झालेली आहे. अशीच धुवून घ्यायची भाजी. हे चुलात आपले पेटलेली आहे. चुलीवरचं जेवण खरंच खूप सुंदर आणि टेस्टी लागतं. आता ही दुसरी ट्रिक, लसूण कसा वापरायचा भाजीमध्ये. आता हे लसूण घ्यायचा, ती साल काढायची नाही. आणि साल काढली नसल्यामुळं त्याला 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आणि नंतर ठेचायचा. ठेचून झाला. आता बघा, हे आपण भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे. तुरीची डाळ आपण घेतली 2 टेबलस्पून, कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं, लसूण आणि तेल. आणि ही आपण धुतलेली आपली मेथी. चला, आता आपण कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली का त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये जिरं टाकायचं 1 टीस्पून. जिरं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये हिरवी मिरची घालायची. तर आम्ही 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. तुम्हाला जशी तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घाला. नंतर लसूण पण थोडा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. लसूण गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आता आपण उभा चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा घालून झाला का त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. कारण मीठ घातलं का कांदा चांगला शिजला जातो आणि चांगला भाजला पण जातो. कांदा ब्राऊन झाला का त्यामध्ये तुरीची डाळ घालायची. ही तुरीची डाळ कमीत कमी तासभर तरी आधी भिजवून घ्यायची. आणि थोडी आता अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत. हळद पाहिजे असेल तर घाला तुम्हाला. थोडं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये मेथी घालायची. मेथी आणि ते कांदा पूर्ण असं एकत्र करून घ्यायचं. बघा, एकत्र झालं आहे. आता आपण फक्त 3 मिनटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. 3 मिनटं झाली का ते झाकण काढायचं आणि परत मेथीची भाजी थोडी हलवून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये खोबरं किंवा तुमच्याकडे खोबरे नसेल तर शेंगदाणा कूट घातलं तरी चालते. आता आपण हे खोबरं घातलेलं आहे बघा, 3 टेबलस्पून घातलेलं आहे खोबरं. कारण खोबऱ्याने थोडा गोडूसपणा येतो. आता आपण परत 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. कारण ते पाणी सुटलेलं असतं ना, ते थोडं पाणी कमी झालं पाहिजे ना, सुकी भाजी थोडी झाली पाहिजे. तर तुम्हाला जर थोडी ओलसर पाहिजे असेल तर काय तुम्ही लवकर झाकण काढू शकता. हे बघा, आता भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. एक नंबर बघा, हिरवीगार अशी भाजी झालेली आहे. आणि तुम्ही घरी या पद्धतीनं नक्की एकदा ट्राय करून बघा. भाजी एक नंबर आणि चांगली होते. आणि कशी वाटली ही रेसिपी ही कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. बघा, रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा.